क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण ठेकेदारांनी गाठले सार्वजनिक बांधकाम विभाग प्रलंबित देयके तातडीने देण्याची अभियंत्यांना केली मागणी। आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत झालेल्या कामांची प्रलंबित देयके तातडीने ठेकेदारांना अदा करावी, त्या मागणीचे निवेदन ठेकेदारांनी कळवणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले। ठेकेदारांच्या वतीने कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, आदिवासी विभागात जी कामे निघतात त्या कामाच्या निधीच्या मागणीच्या 2 ते 3% निधी चालू आर्थिक संपूर्ण वर्षात उपलब्ध झालाय। त्यामुळे सर्व कामे करणे आम्हाला जिकिरीचे झाले। आदिवासी विकास विभागातील प्रामुख्याने दुर्गम भागातील दळणवळणासाठी रस्ते आणि पुलाची बांधकामे विविध लेखा शीर्ष अंतर्गत शासनाकडून मंजूर करण्यात येतात। मात्र मंजूर कामाच्या निधीपैकी अवघे 2 ते 3% निधी उपलब्ध झाल्यामुळे तो तातडीने 100% उपलब्ध करून द्यावा आणि झालेल्या कामाची प्रलंबित देयके तातडीने ठेकेदारांना अदा करावी, ठेकेदारांनी असेही स्पष्ट केले। मंजूर कामापैकी बरीचशी कामे ही रस्त्याच्या डांबरीकरणाची असल्यामुळे त्यासाठी मार्च अखेर 100% निधी मिळणे गरजेचे आहे। उन्हाळ्यात डांबरीकरणाची कामे पूर्ण नाही झाली तर आदिवासी दुर्गम भागात दरवर्षी पावसाळ्यात 1200 ते 2000 मिली पाऊस पडतो। या तुफान पावसामुळे ती कामे खराब होतात। त्यामुळे अर्धवट रस्त्याचे डांबरीकरण तातडीने झाले नाही तर पावसाळ्यात आदिवासी विभागातील रस्ते दळणवळणासाठी वापरता येणार नाही इतके ते खराब होतील। ते करण्यासाठी कामाचा निधी मार्च अखेर पूर्णपणे देऊन ही कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। अवघे 2 ते 3% निधी उपलब्ध झाल्यामुळे व ठेकेदारांची देयके अदा होत नसल्यामुळे ठेकेदारांनी यंत्रसामुग्रीसाठी घेतलेल्या बँकांच्या कर्जाचे हप्ते तेही फेडणे अशक्य होत आहे, असे ठेकेदारांचे म्हणणे। या कामासाठी वेळोवेळी घेतलेल्या कच्च्या मालाचे पैसे देऊ शकलो नाही, त्यामुळे बाजारात ठेकेदारांची पत खालावली आहे। ठेकेदार व त्यांच्यावर अवलंबून असलेला कामगार वर्ग आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाने झालेल्या कामांची देयके पूर्णपणे अदा करावीत व मंजूर निधीच्या कामाची उपलब्धता तपासूनच कामे मंजूर करावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे ठेकेदारांकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। आम्ही जवळजवळ 1978-80 पासून या व्यवसायात आहोत। मला तर असं वाटतं साधारणतः 2000च्या आसपास आम्हाला ॲडव्हान्स पेमेंट मिळायचं। काम वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर आम्हाला पैसे मिळायचे। त्यानंतर अशी परिस्थिती हळूहळू असे झालेली आहे की आमचे कामं फायनल झालेले आहेत आणि आज एकही नवा पैसा आम्हाला मिळालेला नाही। तरी आम्ही या शासनाचे आभारी मानतो की आम्हाला 25 मध्ये 23 पासून 24 पासून ट्रायबलचे 4 येतात कामांचे जेही बिलं राहिले असतील त्यांनी आम्ही म्हणजे नाही तर आम्ही व्याजाने पैसे काढलेले, दागिने ठेवून आम्ही पैसे कामं पूर्ण केलेले शासनाचे। तर आमदार साहेबांनी कामं सांगायचे त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी असल्यामुळे प्रत्येक गावात प्रत्येक यांना कामं सुचवायचे, त्याप्रमाणे ते कामं सुचवतात। त्याप्रमाणे कामं BIDC म्हणा इतर जिल्हा परिषद वगैरे हे लोक कामं मंजूर करतात, वर्क ऑर्डर देतात आणि कामं आमच्याकडून करून घेतात। परंतु आम्हाला वेळेवर बिलं मिळत नाही, अतिशय दयनीय परिस्थिती झालेली आहे। तरी शासनाने आमच्या कृषी बेरोजगार असो, मजूर संस्था असो किंवा मोठे कॉन्ट्रॅक्टर असो तीव्र आंदोलन करावं लागेल आम्हाला। आम्ही धरण आंदोलन करू। आता वेळेवर काही जर समजा पैसाच नाही तर ते आत्महत्या करतील ही शासनाने आमची विनंती आहे की इथपर्यंत आमच्या कॉन्ट्रॅक्टर भावांनी जाऊ नये असं शासनाला आम्ही कळवतो आणि शासनाने आमच्या भावना ओळखून आम्हाला सहकार्य करावं, आमची बिलं आम्हाला वेळेवर मार्चपर्यंत द्यावी ही शासनाला आम्ही नम्र विनंती करतो। निधीअभावी काही कामं मंदावली आहेत पण बहुतांशी कामं पूर्णत्वास आलेली आहेत। ते नवीन कामं डिसेंबर जुलै 24 बजेटला जी झाली होती त्याची काही कामं मंदावलेली आहेत। शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शासन स्तरावर याबाबत वारंवार बैठका होतात, निधी मागणी पण आम्ही केली होती। मार्च 25 अखेरपर्यंत सुधारणा होऊन 50% निधी उपलब्ध करून देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे। खरं सांगायचं नाशिक जिल्ह्याला बरीचशी कामं मंजूर झालेली आहेत। नाशिक जिल्ह्यात ट्रायबल क्षेत्र भरपूर आहे।
त्याच्या प्रश्नात जी कामं मंजूर झाली होती आणि कामांची तात्काळ केलं नाही. तथापि शासन स्तरावर यात सुधारणा करण्यासाठी आमची प्रयत्न सुरू आहे. निश्चितच आमचे प्रयत्न सुरू आहे. कामं जी संथ गतीने झालेली आहेत ती परिपूर्ण येणारा पावसाळा तरी पूर्ण करून घेण्याचं नियोजन आहे. कारण एकदा कामं थांबली आणि अर्धवट स्थितीत राहिली तरी पावसाळ्यानंतर परत काम सुस्थितीत आणण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. तर जे काही आता इम्बॅलन्स तयार झाला आहे तो या अनुषंगाने सगळ्यांच्या मागण्या आणि वरिष्ठ स्तरावरनं शासनापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आहे. लवकरात लवकर यातनं मार्गदर्शनापर्यंत निधी उपलब्ध व्हावा त्या पोहोचण्याची आणि ती कामं मार्गी लागतील असं आमच्या शासनाकडे पुरा करण्याचं नियोजन आहे. नाही ओव्हरऑल सगळ्यात हेडला थोडंसं निधीचं अडचण आहे चालू वर्षात. मागच्या वर्षीपर्यंत PCC कामं बहुतांशी पूर्ण झालेली आहे. चालू वर्षात कामांनाच बऱ्यापैकी अडचण आलेली आहे. तर दुसऱ्या हेडचंही बॅलन्स करून आणि PCCचं यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे. नवीन इलेक्शन इयर असल्यामुळे थोडंसं हे झालं असल्यामुळे मार्चमध्ये याला काहीतरी पर्याय सोल्युशन मिळेल असं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.